आता ही जुळत नसल तर ही बघा. पोराचा सुकडीचा कारखाना आहे, इलायची दारूच्या दुकानाचं लायसन बी मिळालेलं आहे, आणि पोराचा बाप राज्यमंत्री आहे. पार शिवाजी राजाच्या टायमापासून सरळ रेषेत चालत आलेलं घराणं आहे आमचं. या जुन्या तरवारी बघितल्या का? आमच्याच घराण्याच्या आहेत. अहो पण आम्ही नाही म्हणलंय का? अरे तुमची काय टाप आहे रे नाही म्हणायची? आमची तर लढणाऱ्याची जात आहे. यो पुतळा बघितला का? केवढी धूळ. तारा राणी सरकार. हे आमची खापरपंजी राणी सरकाराच्या फौजमध्येच होती. तिकडे बघा झाशी की राणी. आमची पणजी झाशीलाच होती. अहो ती बी लढलीच की राणीच्या खांद्याला खांदा लावून. हे महात्मा गांधी आमची आजी साबरमतीलाच होती. ती बी लढली अहिंसेनं इंग्रजा संघ. अहो हे 100 येळा ऐकले तुमच्या तोंडून. तुमच्या घराण्यातल्या समजा बायका लढल्या. आता तुमची बायको म्हणजे आमची अक्का ती बी लढती या लगीन झाल्यापासून. वय इंग्रज पळून गेला म्हणून आमच्या संगट. अहो ही समजा माहिती आहे. आणि एवढं समजा तुम्हाला ठाव असताना बी तुम्ही गणपतराव जाधवाच्या पोरासाठी शकुला मागणी घालायला आलातच कसा? अव तुम्ही बाप असला तर तो मामा आहे तिचा. आणि मी म्हणते काय वाईट हवं पोरात? घरदार आहे, जमीन जुमला आहे, जनावर आहे ती. पण तो फौजदार आहे का? मम्मीचा फौजदार सापडला. वय आबा मी म्हणलं होतं तुम्हाला मम्मीचा फौजदार बदमाशाच्या कचाट्यात नक्की सापडणार. सापडला का? वा वा. बघा की 50 सापडला. बाप फौजदारा माग आणि पोरगी चोर चरोडखोराच्या गोष्टी माग. कसं हिचं लगीन होणार आणि कसा संसार ही करणार देवाला ठाव. शके अगं ऐक तरी मामा काय म्हणतोय ते. मामा तू हायस ना? मी एवढी खुनाची भानगड सोडवते आणि मागणी येते. हा अरे बरं मम्मीचा फौजदार सापडला. मम्मीचा फौजदार. लई उमेदीनं आलो होतो शकूचं भलं व्हावं म्हणून. वय ना शकूचं भलं करायचं असेल तर मुंबईचा फौजदारच मिळवायचा. हे बाजार बुनगे नाही चालायचे आपल्याला. हे बघा बाचीचं लगीन करायचं असेल तर पहिल्या छूट मुंबईला जावा आणि मुंबईच्या फौजदारांची स्थळ शोधा. हो आणि त्यांचं फोटो बी आणा. सांगा ती इसरायचं नाही. पाटील कोण आहे रे? अहो पाटील काय रे? या भागात धुमाकूळ घालणाऱ्या 2 बदमाशांनी पकड्या फौजदार आल्यात. पर तो मुंबईचा फौजदार आहे का? अरे मला काय माहित. तुम्हासनी बोलावले पंचायत ऑफिसात. बरं बरं जातो. ही मुंबईच्या फौजदारांचा फोटो. एक तर फौजदार आणल्यात. बघा कोणता फास होतोय ते. ह्यो बघा. बघू. वा 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 झकास. बघे शकू कसा आहे मुंबईचा फौजदार? नाही आबा ह्यो रुबाबदार दिसत नाही. सोंग काढून दारावर भीक मागाय अलगत दिसतोय. बरोबर आहे बरोबर आहे. बरं मग आता ह्यो फास पडतोय का बघा. बघा याची मिशी पालीच्या शेपटीवानी दिसतीय. फौजदार कसा पाहिजे? कसा? त्याची मिशी बघितल्यावर टरकलं पाहिजे माणसानं. वय अगं मग ह्यो पास होतोय का बघ. हा याचा नाक फेंदाड आहे. तुझ्या बाचं बी आहे. आता ह्यो दाखव. आ कसा अगदी राजबिंडा आहे. ए बघ ह्यो पास होतोय का बघ. बघ की बघ. ह्यो फौजदार. याचा काय रुबाब पडणार आहे चोरावर. सिनेमात जा म्हणावं फौजदाराचं काम करायला. हे पण राजबिंडा. अगं तिला काय कळतंय? अरे मुंबईचा फौजदार म्हणजे काय रुबाब असतो या. तो काय कलेक्टर मामलेदार DSP यांना सलाम ठोकतोय व्हय? डायरेक्ट मिनिस्टर. काय चाललंय पाटील?
अरे या फौजदार साहेब. चुकलं बरं का, मुंबईचे फौजदार साहेब. अरे, उठा. फौजदार साहेब आले. वाचायला बी देत या नाही. साहेब, या साहेब. आतमध्ये या. अहो, तुम्ही बोलत काय राहिले? काही खाण्यापिण्याची तयारी करा. या फौजदार साहेब. येस मिस्टर सूर्यकांत जाधवराव, राव. आता हा पीस घेतला की लव गेम झाला. लव गेम झाला. घे ग, पण तू चुकणार आहेस याची खात्री आहे मला. कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. येस. खेळ बडबड करू नको. हे बघ घेते बघ. तू मध्ये डिस्टर्ब करू कसं मी सांगते. डिस्टर्ब करू नका, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. हा वहिनी खेळा हा, तुम्ही. खेळते. येस. माय डिअर हजबंड. आजपर्यंत आपण दुसरं काय केलं? आम्ही तुमच्याशी लग्न केलं तेव्हाच आपण लव गेम जिंकली. बरं आहे सूर्यकांत, निघतो. तयारीला लागायचंय. म्हणजे बाहेर गावी जायचंय ना. बाहेरगावी म्हणजे आपले तीर्थरूप कर्नल हैबतराव यांची ऑर्डर आली वाटतं. मुलगी पसंत केली आहे, बघायला या म्हणून. छे रे, ड्युटी. पण आता लग्नाचा विचार कराच भाऊजी. वहिनी, तुम्हाला असं वाटतंय का मी विचार करत नाहीये म्हणून? अरे मग अडचण कसली आहे? बायकोची. अरे पण तुला बायको कशी हवी आहे? अनुला नुसतं सांग, अरे 10 पोरी आणून उभ्या करेल तुझ्या समोर. हो सांगा भाऊजी. जाडी, बारीक, मध्यम, गोरी, काळी, सावळी. खरं सांगू, हं? तुमच्यासारखी. हा, तिचा नवरा समोर असताना तू बेधडक सांगतोस? अरे बाबा, माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नकोस. वहिनींसारखी म्हणजे सुंदर, चटपटीत, मॉडर्न, मुंबईत सरावानं वावरणारी. हा, मग काय हरकत नाही बुवा. अनु, आहे का एखादी अशी मुलगी तुझ्या पाण्यात? हाय अनु. ओ हो, चहा. अगं मी केव्हापासून चहासाठी मरते म्हणून सांगू तुला. सॉरी सूर्यकांत, बॅड मॅनर. माझा चहा गेला हे तू आली त्याच वेळी मी ओळखलं. ओ हो, आय सेड सॉरी. अनु, हे कोण? काही चोरीबिरीचा मामला नाही ना? नाही ग, हे आमचे मित्र आहेत, जयसिंगराव मोहिते. अगं परवा नाही का त्याने एका धोकेबाज गुंडाला पकडलं, तू वाचलं असेलच पेपरात. हा, ते व्हेरी ग्लॅड टू मीट यू. मी माधुरी यादव. प्लीज टू मीट यू. एका मासिकाची सहसंपादिका आहे ती. अच्छा. बरं झालं तुमची ओळख झाली. मुंबई सारख्या शहरामध्ये एखादा पोलीस ऑफिसर ओळखीचा असलेला बरा असतो नाही? हे बघ माधुरी, तसा ओळखीचा चोर जीवानिशी मारतो ना, तसा ओळखीचा पोलीस ऑफिसर हा मदतीला धावतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरं, मी चलतो. आयडिया. हा? अहो परवा तुम्ही ती गुंडांना पकडायची कामगिरी केलीत ना? हो. त्याच्याबद्दल मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणते. माझा हो, तुमचा. इंटरव्ह्यू? अरे घेऊ दे ना, बिघडलं कुठे? अरे व्हेरी गुड आयडिया, घेऊ दे ना. घेते तर मग केव्हा येऊ? उद्या नाही, परवा. चालेल. अरे पण परवा आम्ही पिकनिकला जाणार आहोत, नाही का रे? मग माझ्या क्वार्टरवर याल? हो चालेल ना, पण चहा द्यायला लागेल. हो शुअर. बरं, येतो. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी तुमचीच वाट बघत होतो. या ना. आमचे स्टाफ फोटोग्राफर. नमस्कार. या, बसा. मिस्टर मोहिते, हा? मला वाटतं मुलाखतीला सुरुवात करायच्या आधी आपण फोटोग्राफ्स घेऊया, म्हणजे यांना जाते. हो शुअर. नाही हा. तुमच्या एकट्याचा नाही, हा? आपल्या दोघांचा. म्हणजे मी तुमची मुलाखत घेते असा. एनी ऑब्जेक्शन? सर्टनली नॉट. त्यापूर्वी माझी एक अट आहे. अट? मुलाखती आधी तुम्हाला चहा घ्यावा लागेल, ओह शुअर. माझ्या हातचा. म्हणजे यट बॅचलर. काय लैला मजनू आहेत का घरात? काय प्रेमवीर, हं? कशी काय झाली मुलाखत? अगं अनु, पहिलीच मुलाखत ना ग? अरे काय चावटपणात चालवलाय तुम्ही दोघांनी? थट्टा सोड यार. आपण बुवा मानलं तुला. का रे का? अरे मॅट्रिकला असताना हिच्यावर लाईन मारायला सुरुवात केली आणि BA चा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी हिनं होकार दिला आणि LLB चा शेवटचा पेपर दिला त्या दिवशी बोल्यावर उभी राहिली. चला 8 साल इंतजार. आणि लेका, हा. तू मात्र काय एवढी छाप पाडलीस एका दिवसात? आणि हो, काल ती इथे आली होती ना, हं. तर अहो सारखं तुमचंच वर्णन.
पण आपल्या तीर्थरूपांचं काय असंच ना? अरे बाबा, तिथेच तर पेन खात आहे आमचं घोड. अरे 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 पण भाऊजी हा. तिला हे दाखवणं वगैरे प्रकरण अजिबात पसंत पडणार नाही. अरे बापरे. मी असं करते, तिला काहीही कल्पना न देता तुमच्या गावी घेऊन जाते. बर. दाजीबांना दाखवते. हा. दाजीबा मला सुनबाई म्हणतात. हो. त्यांची पसंती मी मिळवते. मग तर झालं. वहिनी, यू आर सिम्पली ग्रेट. मिस्टर मोहिते, 2 बिलंदर बदमाश सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या धुमाकूळ घालीत आहेत. निरनिराळे वेश बनवून जनतेला फसवित आहेत. हे त्यांचे फोटोग्राफ्स, हे त्यांचे हिस्ट्री पेपर्स. दिस इज ऑर्डर फॉर द मिशन. गोंधळे हवालदार तुमच्याबरोबर असेल. ओके? हे नाही नोबल होता. तात्या रडी खेळायचं नाही सांगतो. कोण रेडी करताय? नोबल होता. तात्या तुमच्या स्पोर्टिंग स्पिरिटच नाही मुळातच. अरे चाल, स्पोर्टिंग स्पिरिट मला सांगू नको. तुम्ही रेडी खेळताय, तुम्ही खेळा, मी चाललो. तात्या हा. पळून जाऊ नका. कोण पळताय? तुम्ही हा. फिल्डिंग कोण करणार? तुमची आई करील. अव मला ये नाही तुमच्या संग खेळाया. हे सामान कोण भरील? माझी आई. माझी आई चुकलो. काय? काही बोलायची सोय. बरं झालं. अच्छा, पट्टा काय झाला माझा? हा? तरी तुम्हाला काल धरणं बजावलं होतं, तुमच्या सगळ्या वस्तू नीट बघून ठेवा म्हणून. हा. एक धड नसतं या तुमचं. पोरा संकट क्रिकेट खेळण्यात टाइम घालवतायसा आणि मग बोंबालतायसा. अंबाबाई, तुझ्या तोंडचा नाही, माझ्या कमरेचा होय. पट्टा काय झाला म्हटलं मी. होय. अव हा. कपडा आहेत की नाही बरोबर बघा एक डाव. कपडे म्हणतो पट्टा शोध आधी. आता? अहो मी कुठं शोधू? बायको आहेस का दगड आहेस? उगीच काय बोंबलतायसा हो? काय हो? हा. पट्टा कुणाचा? माझा. कंबर कुणाची? तुझे. आ? माझे. व्हय नवा? मग बघा तुमचं तुम्हीच. हा. बॅग रखिये. साहेब, या गोंधळे, वेळेवर आलात. वेळेवर म्हणजे एक वेळ गाडीचे टाइम चुकल, पण आमचे टाइम नाही चुकायचे. कळलं? बसा. तुम्ही बसा साहेब. आज खरंच पापाचा घोटाळा झाला. हॅलो मिस्टर मोहिते, हा? तुम्ही? कुठे बाहेरगावी निघालात? हो. तुमच्याचकडे येत होते. अच्छा अच्छा. काही काम? मुलाखतीचा अंक द्यायला आले होते. हे बाकी म्हणजे तुम्ही फारच कौतुक केलं का? आवडली ना मुलाखत? हो. That's all right. थँक्यू व्हेरी मच. बरं आहे, निघतो. ड्युटी आहे. ये बाळा, ये. असू दे. काय नाव पोरी तुझं? शकुंतला. जावा, आज जावा. पाटील, तुमची पोरगी पास आहे आम्हाला. आता लगीन पक्क करायचं ना? हे काय बोलणं झालं काय? अहो त्याच्यासाठी तर बोलवणं केलं आम्ही तुम्हाला. पर ते हे देण्या घेण्याचं कसं? अहो कसलं देणं आणि कसलं घेणं पाटील? म्हणजे? अहो तो जमाना गेला आता. हा? आम्हाला तुमचं काय बी नाही ग. हा? काय रे, फक्त तुमच्या पोरीच्या अंगावर 15 तोळ दागिने घालावं झालं. कसं? हे काय बोलणं झालं काय? अहो एकुलती एक पोरगी आहे माझी, ती इसाच्या जागी 25 तोळ्याचं दागिनं अंगावर घालायला कमी करणार नाही आपण. वा हा. वा पाटील, अहो हुबं का तुम्ही? बसा की. हा? बसा बसा. बसतो की. गेला म्हणायचा पोरीचा बाप. काय प्रताप, तुझं आणि काय म्हणणं? नाही का असलं बेसलं तर सांगून टाकता आवडतो. आता माझं वेगळं काय असणार काका, पण मुंबईत जागा नाही. अहो पण सरकार देते ना मग जागा. तिथे नंबर लागायला 5-6 वर्ष लागतील. जागा नाही तर संसार कुठला? काय काका? मग म्हणणं तरी काय तुमचं? जागेसाठी जास्त नाही, 2 लाख रुपये लागतील. 2 लाख? हे बराबर नाही प्रताप. पाटील उदार आहेत म्हणून काय बी मागायचं त्याच्याकडे? हे पटत नाही आपल्याला. पण काका, हा, इथं काका कोण आहे, मी का तू? पाटील, तुम्ही याचं बोलणं मनावर घेऊ नका. अरे आपल्याकडे काय पैसा नाही वय? निस्ता वाडा झाडला आपला तर 10-15 हजाराच्या नोटा निघतील केरा संघ. पाटील, जागेसाठी 2 लाख द्यायची जरूर नाही.
1.5 लाख द्या. हा तोंड बंद. काय सांगायचंय तुला? पाटील असं करा, ह्याला एक बुलेट फटफटी घेऊन द्या. पुन्हा फटफटी कशाला काका? गाप्र तू. अरे तू फौजदार म्हणून फिरणार, लोकांवर छाप नको पडायला. अरे चालणारा फौजदार रुबाबदार नाही वाटत, आणि तू पाटलांचा जावई म्हणून फिरणार. काय पाटील? तर अब जावई रुबाबदारच दिसायला पाहिजे. पाटील तुमची तयारी आहे ना? तर अहो दागिनं बी करायला टाकलं. काय सांगताय? तर बर पाटील आम्ही निघतो आता. आता लागलीच. अहो हवालदार तिकडे वाट बघत बसला असेल. हो. बर येऊ का आम्ही? बर पाटील नाही म्हणजे आम्ही बी आमच्या सुनेला दागिने करणार आहोत. काय म्हणताय? होय, तर तुम्ही केलेलं दागिनं एक वार डोळ्याखाल्लं घालून घेऊ, म्हणजे आम्हाला वेगळ्या नमुन्याचं घडवायला बरं. खरे. दोन्ही एकसारखे वाटायला लागत हो. तुमची काय हरकत नाही ना मग? आता आमची आणि हरकत कसली हो. पर एक 4 दिवसाची सवड द्या मला. का? सोनाराकडनं आणलं की धावतो. चालेल चालेल. बर 4 दिवसांनी येतो दागिने बघायला. बर येऊ का आता? चल बा पोरा.